अजित पवारांच्या पक्षात गुन्हेगारांना दिलेल्या उमेदवारीवरून खासदार सुप्रिया सुळेंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। झी24 तासच्या टू द पॉइंट या कार्यक्रमात सुप्रिया सुळेंनी याबाबत आपली भूमिका मांडली। दादांनी तिकीट कोणाला द्यावं हा त्यांचा प्रश्न आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। तो उमेदवारीबाबत सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष्मण रेषा आखणं गरजेचं असल्याचं देखील त्या म्हणालेल्या आहेत। तुम्ही पुण्यात लढताय ना, ज्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत तुम्ही लढतायत त्यांच्याकडनं तर पुण्यात थेट गुंडांच्या परिवारातच उमेदवारी दिलेल्या आहेत। म्हणजे पुण्यातले गुंड, तुम्ही नाव ऐकलं असेल पुण्यामध्ये, गजा मारणे, त्यांच्या पत्नी तुमच्या मित्रपक्षाकडून लढतायत। एक अंधेकर म्हणून टोळी आहे पुण्यातली, जे पुण्यामध्ये मधल्या काळामध्ये टोळ्यांचा नेहमीच विषय निघायचा। त्या टोळीच्या अंधेकरांच्या घरात तिकीट दिले। त्यांच्या अन्यायाला बळी पडलेल्या एका महिलेने त्यांच्या व्हिडिओ केला होता की यांना तिकीट देऊन विनंती करते मी, त्यांना तुम्ही तिकीट देतात आणि तुम्ही नंतर त्यांच्यासोबत युती करतात आणि नंतर तुम्हीच अस्वस्थ होता। असं कसं चालेल? नाही, एकतर त्यांच्या कोट्यातून कोणाला तिकीट द्यायचं हे आम्हाला आधी माहिती नव्हतं। हे मी तुम्हाला अति सांगते, कारण का आमची जेव्हा ठरलं एकत्र लढायचं तेव्हा त्यांचा कोटा त्यांचा, आमचा कोटा आमचा। त्याच्यामुळे पण माझं हे, मी आता ह्याच्यातून एक पळवाट काढत नाही आहे। एकतर माझं म्हणणं आहे की आम्ही सगळ्यांनीच, म्हणजे सगळ्याच पक्षाच्या प्रत्येकाने आम्हीच स्वतः एकत्र बसून काहीतरी नियम कायदे स्वतःसाठीच ती लक्ष्मण रेखा काढण्याची ही वेळ आलेली। तुम्ही जर सांगितलं की आम्ही युती करतोय, युतीच्या पण काहीतरी टर्म्स अँड कंडिशन्स असतात ना, युती अगदीच बिनशर्त वगैरे होत नसते की तुम्ही ही तर बिनशर्तच होती, कारण का त्यांनी कोणाला तिकीट द्यायचं ह्याच्यावर आम्ही कसं अधिकाराने सांगणार ना, आम्ही पार्टनर आहोत त्यांचे। तुम्ही त्याच्यावरती ती उत्तर टाळतात, पण तरी सुद्धा तुम्हाला वाटतंय चुकीचं आहे गुंडांना तिकीट देणं अजित पवारांनी? नाही, कुठल्याच पक्षाने गुंडांना तिकीट देऊ नये, कुठल्याच पक्षाने। आम्ही नाही, कोणीच नाही देता कामा।